ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या विवियाना मॉल समोरील उड्डाण पुलावर दुपारच्या सुमारास 4 ते 5 वाहनांचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। एक ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असल्यानं त्या पाठोपाठ 4 वाहनं येऊन त्या ट्रकवर धडकली। यामध्ये वॅगनर कार चालक जबर जखमी झाला असून कारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसंच इतर वाहन चालकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। या अपघातामुळे ठाण्याहून भिवंडी आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी दिसून आली। ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं ही वाहनं बाजूला करण्यात आली असून वाहतूक कोंडी ही पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेतले। या अभियानात 15 ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत। या अभियानाचा प्रारंभ बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्रमांक 1 कॅडबरी जंक्शन येथे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचं झाड लावून केलंय। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं 5 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका हद्दीत 1 लाख झाडे लावण्याचं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात आलं आहे। त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे 5000 झाडं करण्यात आली। या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभाग घ्यावा असं निमित्तानं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। तसंच स्थानिक झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिलं जाणार आहे। महापालिका यासाठी विनामूल्य झाडं उपलब्ध करून देणार आहे। महापालिकेच्या जागांबरोबरच सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुलं, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, रोपांची मागणीही नोंदवावी। या सगळ्यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान यशस्वी करू असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसंच वनविभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्यानं महापालिका हे अभियान राबवेल। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे। या अभियानात एकेका विभागाचं पालकत्व महापालिकेच्या एकेका विभाग प्रमुखाकडे दिलं जाणार आहे। या अभियानाचं संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होणार आहे। मात्र त्यावर देखरेख ठेवणं, ठराविक काळानं झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणं ही कामं विभाग प्रमुख करतील। त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरवण्यात येईल असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येत आहे। त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडं लावण्यात आली। वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडं यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली। झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनी लगतच्या फुटपाथच्या कडेनं वृक्षारोपण करण्यात आलं। त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त तुषार पवार, अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदींनीही या वृक्षारोपणात सहभाग घेतला। त्याचबरोबर नागलाबंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीनं झाडं लावण्यात आली। कमी जागेत कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे। या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सीता अशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी आणि बकुळ आदी देशी वृक्षांचाही समावेश आहे। उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं।
लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय. नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा 2019 मधील लीड कापून 2,17,096 मतांनी विजय खेचून आणलाय. म्हस्के यांनी या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याची आकडेवारीवरून स्पष्ट झाले. म्हस्के यांना 61,399 मतांची सर्वाधिक ओळा माजुडा येथून आघाडी मिळाली असून सर्वात कमी म्हणजेच 9,007 ऐरोली येथे आघाडी मिळाली. त्यातच म्हस्के यांना 6 विधानसभा मतदारसंघात 1 लाखांच्या वर मतदान झाले. तर दुसरीकडे विचारे यांना एकाही विधानसभेत लाखांचा आकडा गाठता आला नाही. मात्र विचारे यांचा ऐरोली येथे लाखांचा आकडा थोडक्यात हुकल्याचंही दिसतंय. ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले. म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा 2,17,096 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रात सर्व महायुतीचेच आमदार आहेत. या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नरेश म्हस्के यांना आघाडी मिळाली. यामध्ये ठाणे शहर, कोपरी, पाचपाकाडी, ओळा माजुडा, मीरा भाईंदर या 4 मतदारसंघात म्हस्के यांना मोठी आघाडी मिळाली. तर ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघात केवळ 10,000 मतांची 798 मतांची आघाडीच म्हस्के यांना मिळाली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची 8 जून रोजी शपथ घेतील. त्यांच्यासह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला 1 मंत्रिपद तर शिवसेनेच्या वाटेला 1 राज्यमंत्री आणि 1 कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत NDAच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये NDAची सत्ता स्थापनेसाठीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीही हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत NDAनं 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडलाय. त्यामुळे ते लगेचच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग 3ऱ्यांदा पंतप्रधानमधून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारलाय. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत बुधवारी NDAची बैठक पार पडली.
या बैठकीत एनडीएच्या सर्व पक्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केले. आता 7 जून रोजी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.